नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे की आगामी होणाऱ्या तलाठी भरतीसाठी जे की पुस्तक लिस्ट कोणती असावी, आपल्याकडे हे पुस्तक आहेत का आणि या पुस्तकातून अभ्यास कसा करावा, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, पाहू आपण तलाठी भरतीसाठी पुस्तक लिस्ट आपली कशी असावी। तलाठी भरती असू द्या किंवा सरळ सेवा कोणतीही असू द्या, हे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि बरेच लोक डीएड बीएड करणारे आहेत, त्यांच्या साठी सुद्धा ही पुस्तक लिस्ट तुम्हाला उपयोगी पडणारच आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका। जे आपले स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा शेअर करा। चला मित्रांनो, पाहू पुस्तक कोणती वापरावी। सर्वात प्रथम कोणतीही परीक्षा देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण परीक्षेला जाणार आहोत किंवा परीक्षा देणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे त्या परीक्षेच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका हा संच असणं गरजेचं आहे। म्हणजे पहिल्या नंबरचं पुस्तक म्हणजे लक्षातच ठेवायचं कायम की आपल्याला प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे, कारण त्याची पातळी कळते, त्या परीक्षेची पातळी कळते, लेवल कळते। त्यामुळे तुमच्याकडे पुस्तक हे वापरत असताना किंवा कोणतीही पोस्टचा फॉर्म भरला असल्यावर प्रश्नपत्रिका संच घ्यायला विसरायचं नाही। दुसरा होता मराठी व्याकरणचं कोणतं पुस्तक असावं। मित्रांनो, सरळ सेवा म्हटल्यानंतर मराठी व्याकरणासाठी कायम आपले बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायला अजिबात हायगाई करायची नाही, कारण सुंदर पुस्तक आहे, बनवलंय सुद्धा छान। बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणचं पुस्तक। आणि त्यापेक्षाही तुम्हाला आउट ऑफ स्कोर आणायचं म्हटलं तर मोरा वाळिंबे सरांचं दर्जेदार पुस्तक। हे दोन्ही पुस्तकं मला काही प्रमोशनला पैसे भेटत नाही, पण जे दर्जा आहे ते मी तुम्हाला सांगतो। 3 नंबरला मित्रांनो, अंकगणित व बुद्धिमत्तेसाठी कोणतं पुस्तक वापरावे। अंकगणित व बुद्धिमत्ता याच्यासाठी कोणतं पुस्तक वापरावं, तर दोन्ही पुस्तक याच लेखकाचे वापरा, पंढरीनाथ राणे सरांचे। सरळ सेवेसाठी जबरदस्त आणि ट्रिक्स वगैरे सर्व दिलेलं आहे, त्यामुळे राणे सरांचे पुस्तक वापरायला हायगाई करायची नाही। आणि आपल्या ऑनलाईन क्लास पण आहेत मित्रांनो, ज्यांना हवा आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कॉल सुद्धा करू शकता। पण मी कॉल केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपच करायला सांगतो, या कारणास्तव व्हॉट्सअप केला तरी हरकत नाही। आपला नंबर दिसतोय, आता सेव्ह करा। कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर काही माहिती हवी असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे। चला, त्यानंतर 4 नंबरला इंग्रजी। इंग्रजीसाठी 2 पुस्तकं सांगतो, त्यापैकी एक वापरा। काय? बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा एम.जे. शेख सरांचं। एम.जे. शेख सरांचं दोन्ही पैकी एक पुस्तक आपल्याला वापरायचं आहे। आता जीएस चा पसारा खूप मोठा आहे, पण आता तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय म्हटल्यानंतर सर्वात प्रथम न्यूजपेपर तुम्हाला सकाळ, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम यापैकी एक तरी न्यूजपेपर तुम्हाला डेली वाचणं गरजेचं आहे। एक तरी, यापैकी कुठलं तरी एक तरी न्यूजपेपर आपल्याला वाचणं आवश्यक आहे, ठीक आहे। मूव्ह झालं का रे? हा, एक तरी न्यूजपेपर तुम्हाला वाचणं गरजेचं आहे। आणि लक्षवेध किंवा युनिक अकॅडमीचं जीकेचं पुस्तक वाचायचं आहे। देवा जाधवर सर आमचे खास माणूस म्हणता येईल, देव माणूस, चांगला माणूस, युनिक अकॅडमीचे जे की चालू घडामोडी जबरदस्त ज्ञान असणारा माणूस म्हणता येईल। 3 तास चर्चा केल्यानंतर लक्षात आलं सरांकडे किती ज्ञानाचा साठ आहे। आता मला जो पुरस्कार भेटला ते सरांच्या हस्तेच मिळाला, ठीक आहे। युनिक अकॅडमीचं लक्षवेध किंवा युनिक अकॅडमीचे देवा जाधवर सरांचं चालू घडामोडी वाचू शकता। आता त्या पलीकडे जाऊन तुम्हाला तात्यांचा ठोकळा आणि जीएस साठी जेवढं ज्ञान आपल्याला मिळवता येईल, अरिहंत प्रकाशनचं जे काही जीएस जीकेचं बुक आहे मित्रांनो, 100-120 ला काहीतरी मिळतं,
ते वाचणं आवश्यक आहे मित्रांनो, तलाठी किंवा सरळ सेवेसाठी. कारण त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे मटेरियल खूप महत्वाचं, ते लय भारी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने ही पुस्तकाची लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन क्लाससाठी सुद्धा मी नंबर दिलेला आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्कीच संपर्क करायला विसरू नका. आणि येणाऱ्या आगामी तलाठी भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.